तर गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर तुम्ही मंडळी सकाळी बघितलं की बाप्पाच्या विसर्जनाची तयारी एकदम उत्साहाने आनंदाने त्याच जल्लोषाने चालली आहे. तर मंडळी गणपती जात आहेत याचं आनंद नाही आहे आम्हाला, पण ते जाऊन लवकर पुन्हा यावेत हा उत्साह, ही आशा, ही अपेक्षा बाळगून आपण ती उत्साहाची तयारी सगळी मुलं करत होती. खरंच आल्या दिवसापासून ही मुलं म्हणजे येण्याच्या अगोदरपासून त्यांची ती तयारी आहे. वर्गणी काढणं, डेकोरेशनची कामं करणं, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मदत करणं, हेल्प करणं. खरंच खूप उत्साहाने भक्त मंडळी, कार्यकर्ते, सगळेच पदाधिकारी कामं करतात, जोर लावून कामं करतात. आणि आजच्या दिवसात त्यांना थोडंसं मन भरून येतं, कारण त्यांचे बाप्पा, त्यांचे काय आपल्या सगळ्यांचेच लाडके बाप्पा त्यांच्या गावी जात आहेत. त्यांना निरोप देताना मन तर भरून येणारच. बरोबर, माणसाचा गुणच आहे तो मंडळी, की काय माहिती आहे, आपण कुठल्याही पाहुण्यांना निरोप देताना ना आपलं मन भरूनच येतं, कारण ते अजून राहावेत असं वाटतं. पण त्यांना आपण निरोप देतो, कारण ते पुन्हा लवकर यावेत आणि त्याच जल्लोषात, त्याच उत्साहात त्यांचं पुन्हा आपण स्वागत करण्यासाठी सज्ज राहू, ह्याच उद्देशाने आपण त्यांना निरोप देतो. बाप्पा मंडळी आपल्यासोबत आपली दुःख, आपली सगळी विघ्न आपल्यासोबत घेऊन जातात. आपल्याला म्हणतात ना, जे येण्याच्या अगोदर जे दडपण असतं, जे मनात का आपल्या काही इच्छा अपेक्षा असतात ना, त्या थोड्याफार का होईना पण पूर्ण व्हायला सुरुवात झालेली असते. तर मंडळी आता आपण बघू विसर्जन. आपल्याला काय दाखवता आलं तर नक्कीच दाखवू, पण तुर्तास तरी आपण थोडंसं बघू विसर्जनाचं कसं काय. नाश्ता करायला इथं मस्त की चपाती आहे, तोंडलीची भाजी आहे. तर या मस्त जेवू. आता जेवू नये म्हणजे नाश्ता करू. मध्ये जाऊ नका, तू मध्ये जाऊ नका, मध्ये जाऊ नका, तिकडे जा, तिकडे जा.
मंडळी समीक्षाने खास गाडी थांबवली कारण तिथे ना समोर फ्री ज्यूस भेटतात, सेवा म्हणून एक गणेश भक्तांची सेवा, त्याच्यासाठी पण तिला ते पियायचंच आहे समीक्षाला. तर चला आपण पण जाऊया. खरंच गणेश भक्तांची अशी आता भरपूर ठिकाणी अशी सेवा चाललेली असेल तर आपण पण पिऊन येऊया. हे बघा गणेश भक्तांसाठी यांनी छान असं थंडगार थंडा ठेवलाय. हे बघा हे पण पितात इकडे छान असं. या गणपतीची आठवण म्हणजे ना मी इकडे कॉलेजला होतो आणि त्यावेळेला कॉलेजला येता जाताना ना या रस्त्यावर हा गणपती असायचा. घाटकोपर ईस्टला आणि वेस्टला जोडणाऱ्या तिथे इथे हा गणपती बसलेला असतो. तर मी इथं जाता येताना ना दुपारी ना त्यावेळेला ना थोडीशी भूक लागायची. मग मी इथे ना दिवसा कोण नसायचं प्रसादाला, तर स्वतःच्या हाताने जास्त बुंदी घ्यायचो मी आणि आता पण बुंदीचाच प्रसाद आहे इथे. हे बघा ती एक आठवण आहे. म्हणजे चला आज खूप वर्षांनी या गणपतीचं बाप्पांचं दर्शन. आज मुंबई पूर्ण भक्तिमय वातावरण एकदम झालेलं आहे. म्हणजे 10 दिवस तर भक्तिमय वातावरण होतंच. बघा महाराष्ट्र पोलीस बिचारे दिवस रात्र गस्त घालत आहेत सगळ्यांच्या सुरक्षेसाठी. मंडपातनं बाहेर निघाला आहे गणपती. वेलचेल बऱ्याच ठिकाणी मग असे पंडाल लागले, थंड पाण्याची सोय, रुअफजा. चला पाणी पिऊया आपण. मंडळी आज पूर्ण मुंबईच्या रस्त्यांना जत्रेचं स्वरूप आलंय. आपल्या गणपती बाप्पांना निरोप देताना सगळे भावुक तर होतातच, पण तो आनंद तो मंगलमय प्रसंग सगळेजण नजरेत साठवून ठेवण्यासाठी रस्त्यावर येतात. आणि खरंच रस्ते एकदम आज सगळेच रस्ते मंगलमय वाटत आहेत. छान वाटतंय वातावरण. बघा आपण आलो आहे सह्याद्री क्रीडा मंडळाच्या इथे. चेंबूर सहकार अमरमाल आज त्यांचं ॲक्च्युली डेकोरेशन खोलत आहेत. म्हणजे थोडंसं बाप्पा आता निघतील ना त्यासाठी तो सोय करतात. बघा आपल्याला आज जाता येते का. बघा मंडळी केवढा भव्य असा देखावा आहे. बघा कुठलं मंदिर बनवलं काय माहिती. एकदम बघा एकदम असं तर रिअलच वाटलं होतं आम्हाला, बाहेरनं वाटलं तर डेकोरेशनच नाही. असं एकदम रिअलिस्टिक वाटतं एकदा. आपलं थोडंसं बॅड लक झालं, आपल्याला डेकोरेशन नाही बघायला भेटलं आत ना. पण बघा लोक मंडळी अक्षरशः लोक बघत बसले डेकोरेशन. गणपती बाप्पा निघालेला जवळजवळ तासभर झाला. एकदम एकदम रिअल वाटतंय. आतमध्ये जायला परमिशन नाही ॲक्च्युली. एकदम रिअलिस्टिक वाटतं. एकदम भव्य दिव्य. त्यांना विचारू काय लिहिलेलं नाही ना इथे काय बनवलं नेमकं. लाईटीवर कसलं भारी दिसलं असतं ना. तेव्हा जेव्हा मी लहान होतो ना पूर्ण ग्राउंडमध्ये असायचं डेकोरेशन. पूर्ण ग्राउंड भरून म्हणजे लाल किल्ला वगैरे बनवला होता ना मला आठवतंय. तेव्हा एकदम जबरदस्त बनवला होता.
म्हणजे हा जो गणपती आहे ना तो देखाव्यांसाठी म्हणजे हुबेहूब प्रतिकृती म्हणतो ना त्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेला गणपतीची ओळख आहे मुंबई शहरामध्ये. बघा मंडळी आम्ही इथं आलो होतो ॲक्च्युली पण डेकोरेशन बघायला सुद्धा म्हणजे माणसं येतात आवर्जून येतात. गणपती तर बाहेर म्हणजे मंडपातनं बाहेर पडला. आम्ही त्यासाठी काय आलो होतो पण आतमध्ये जायला परमिशन नाही कारण आता ते खोलायला लावलं डेकोरेशन ते मग त्यामुळे काय आतमध्ये गेल्यास काय दुर्घटना वगैरे होणे म्हणून त्यांनी ते बंद केलं. असो पुढच्या नेक्स्ट टाईमला आतनं खरंच खूप भव्य दिव्य असतं बघायला म्हणून खूप गर्दी होती. नुसतं डेकोरेशन बघायला आलेली खूप माणसं होती पण असो नेक्स्ट टाईम बघू आपण. आता बाहेरनं तर एकदम अक्षरशः बघा ना रिअलिस्टिक एकदम पूर्ण भव्य दिव्य वाटते आणि ह्याच्यापेक्षा आतनं बघण्यासारखं असतं. चला मंडळी आता जाऊ. व्यापाऱ्यांतर्फे बघा म्हणजे प्रसादाचं एक सेवा म्हणून गणेश भक्तांची एक सेवा म्हणून बघा एक मला वाटतं ते पावभाजीचं वाटप चाललं आहे. पाणी आता असंख्य गणेश भक्त जमतील मग त्यांची सेवा त्यानिमित्ताने एक देवाची सेवा जनसेवा बघा समीक्षाने जाऊन आणलेलं आहे. काय पावभाजी अरे वा छान छान. समीक्षा पण लाईनीत उभी आहे. आता इथे भजीपाव भेटतोय भजीपाव खाकरा वगैरे चॉकलेट्स वगैरे सगळं खरंच खूप जनसेवा चांगली चालली आहे. इकडे थंडा होता कचोरी होती. समीक्षा मला पण बोलत नाही मी खाल्लं आता त्यामुळे नाही. आता मुंबई आपली किती म्हणजे प्रत्येक सण प्रत्येक उत्सव किती मोठ्या थाटामाटाने आनंदाने साजरी करते आणि मंडळी मुख्य म्हणजे काय माहिती आहे की जनसेवा हीच ईश्वर सेवा याच हेतूने ते सगळं प्रेरित असतं. आता हे बाप्पा निघतात बाहेर. ॲम्ब्युलन्स आली. दादा आता हा बाप्पा या बाप्पाची तर मिरवणूक नाही गेला. आता काय म्हणतो जनसेवा हीच ईश्वर सेवा याच उद्देशाने आपले प्रेरित होऊन आज हे सगळं जनसेवेचं काम चाललं आहे. पुढे पाण्याचं वाटप पुढे थंडाईचं वाटप पुढे खाण्याच्या पदार्थांचं वाटप बिस्किटचे पुढे राजगिऱ्याचं लाडू म्हणजे व्यापारी संघटनांतर्फे स्थानिक लोकांतर्फे सगळ्यांतर्फे ईश्वर सेवा चालली आहे. खरंच बरं वाटतं हे बघून. साठीनगर वाटतं बघा आपला परवाडीचा राजा पण निघाला. पाठीमागे साकीनाकाचा राजा आहे. इथला गणपती यावर्षी 21 दिवसाचा आहे.
सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. चला चला ही आपुलकीची भावना, बोलण्याची भावना या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. हे प्रसाद घेत जा प्रसाद सर्व पदाधिकारी माझा फोटो घे. या फोटो घ्या. या ठिकाणी आरवी मुलगी ही छोटीशी कन्या हरवलेली आहे. आपण तुम्हाला घटनावरती व्यासपीठाकडे आणून द्यायची आहे. छोटीशी राजू उपस्थित आले, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बाबा कुठे? बाबा दिसले ना आज. आहे का तिकडं? बाबा आले सगळे.
दिलात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिलात का? कसं वाटलं? थोडंसं मन भरून तर नक्की झालं असेल, पण असो, बरोबर बाप्पा जात आहेत ते पुन्हा येण्यासाठी. आपल्याला वर्षभराचा विश्वास, वर्षभराची शक्ती, आत्मविश्वास जे काही असेल ते भरभरून देऊन जात आहेत नक्कीच. आणि पुढच्या वर्षी अजून उत्साहात, अजून आनंदात, जल्लोषात हा उत्सव साजरा करण्याची आपल्याला प्रेरणा देतील, शक्ती भेटेल, ऊर्जा भेटेल. हे बघा, अजून माझ्याकडे म्युझिक वाजतंय, अजून मिरवणुका चालल्या आहेत, विसर्जनाच्या मिरवणुका अजून चालत आहेत. आता सकाळी मला वाटतं शेवटचा लालबागच्या राजाचं विसर्जन होईल, त्याच्यानंतर मिरवणुका थंडावतील म्हणजे थांबतील. रिकामे झाले घर, रिकामे झाले घर, रिकामे झाले मकर, अवघी विघ्ने घेऊन आपली, बघा निघाले लंबोदर, बघा निघाले लंबोदर. तर मंडळी, आजचा हर्षोल्लास दिवस म्हणजे विसर्जनाचा दिवस, प्रत्येक दिवस हा बाप्पांचा दिवस असला की मनात आनंद असतो, उत्साह तर असतोच. तर चला, आपण सगळ्यांनी बाप्पांना निरोप दिला आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच निरोप दिला आहे. तर आता पुरता तरी हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. अरे हा कोण आलाय? काय रे बाबा, कोण आहे मंडळी? आता तुम्हीच सांगा, हा कोण आहे ते आणि कशाला येतोय? चला, बाय बाय.